एका वॉटर लिलीची रिपोर्टिंग करण्यासाठी मी बघा खाली तळाला वर्मी कंपोस्ट टाकलेला आहे. वर्मी कंपोस्ट टाकल्यावर याच्यावर मी थोडीशी हळद आणि त्याच्यासोबत थोडंसं बोनमील असलं तर मी टाकते, नसलं तर राहू देते. पण आहे तर थोडं एक एक चमचा टाकून घेतलं. 1 चमचा हळद टाकली. फंगस लागू नये किंवा नीमखाली मी 1 चमचा टाकत असते. आणि हे रिपोर्टिंग करण्याचं कारण असं की हे जे प्लांट आहे ना मला खूप महाग मिळालं होतं. बघा मी कडुलिंबाचे सुकलेले पानंसुद्धा थोडेसे टाकलेले आहे. कारण हे प्लांट मला जवळपास 1000 रुपयाचं मिळालेलं होतं तेव्हा. मागच्या वर्षी आणलं होतं मी आणि व्हिडिओसुद्धा बनवलेला होता महाग मिळालेले झाड म्हणून. तर आता बघा ते झाड अजून चांगल्या ग्रो व्हायला पाहिजे मोठ्या कुंडीत, म्हणून हा माझा प्रयत्न होता. कारण ते छोट्या कुंडीत लावलेलं होतं ना बल्ब, तर त्याला फुलंसुद्धा येऊन गेलेले आहे. क्ले सॉईलची आता एक लेअर लावूया आपण. क्ले सॉईल छान राहते आपल्या वॉटर प्लांटला. आता तर मी थोडी नर्सरीमधून आणलेली मातीसुद्धा घेतलेली आहे बघा. सुरुवातीला मी जे चिखल तयार होते अशा पद्धतीची माती घेतली होती बघा. पाण्यात राहून ह्या झाडाला एक प्रकारचा असा चिखलच तयार झाला. पण या झाडासोबत मला बघा अजून झाडं मिळाले. कारण मला असं दिसत होतं या झाडामध्ये 2 झाडं आहे आणि ह्या छोट्याशा कुंडीमध्ये वाढ तर होणार, फुलंही येणार, पण जशी वाढ पाहिजे तशी नाही होईल. आणि याच्यामध्ये जर लावलं तर हे झाड माझं खूप हेल्दी तयार होईल आणि फुलाची साईजसुद्धा वाढते. बघा एवढा मोठा बल्ब याचा तयार झालेला होता. तो बाजूनं निघाला, काढला नाही, पण मी काढायला गेली तर तो हातामध्ये आला. आणि त्याच्यासोबत बघा हे छोटासा प्लांट आता या रंगाचा आहे काय, मागच्या वर्षी बीपासून तयार झालेले होते काही प्लांट, तेच आहे. आता हे तर फुल आल्यावर कळेल. पण मी बघा अशा पद्धतीने क्ले सॉईल टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपले हे वॉटर प्लांट आहे बरोबर मधल्या भागात लावून घेते. कारण तुम्ही जेवढाच छान कुंडी द्याल ना तेवढी छान वाढ होत असते याची टबमध्ये जरा जास्त छान वाढ होते. म्हणून तिला आहे ना मधात ठेवून घेते आणि परत याच्यामध्ये मी थोडेसे माती वगैरे वरून टाकते. अशी बघा कशी माती तयार होते हे पाण्यात राहून झाडाची. आणि वॉटर लिली कमळला अशी माती पाहिजे, जसं चिखल असते ना तशी. नसली तर मग आपण चिखल तयार करून भिजून ठेवून माती करू शकतो. शेतातली वगैरे माती असेल तरी चालेल. बघा हा एक प्लांट निघाला त्याच्यासोबत आणि हा बल्ब निघाला, म्हणजे 3 प्लांट माझे तयार होतील. आणि त्याच्यासोबत मला असं कळलं होतं की याचे बल्ब खूप कमी तयार होतात म्हणून हे एवढे महाग मिळते, म्हणून मी जेव्हा विचारलं होतं घेताना. आणि हे किंग ऑफ साईन नावाचं वॉटर लिली होतं आणि 1 वर्ष झालेलं आहे. आता तर 2-3 प्लांट तयार झालेले आहे. फक्त मी पावसाळ्याची वाट पाहते, कारण पावसाळ्यामध्ये याची ग्रोथ खूप जबरदस्त होते. तुम्हाला पण आता लावायची असेल ना तर काही दिवस थांबून जर तुम्ही पावसाळ्यात लावाल ना तर ग्रोथ खूप छान होईल. किंवा आताही लावू शकता आताही, कारण वॉटर प्लांटला ह्या काही होत नाही. आणि थोडंसं मी 1 दिवस आहे ना थोडीशी सावली येणाऱ्या ठिकाणी ठेवते. एकदम उन्हातही ठेवलं तरी चालेल, पण सावलीमध्ये ठेवलं तर छान होते. कारण गरमी ऊन खूप जास्त आहे ना यावर्षी, त्याच्यामुळं याचे पानं थोडेसे खराब व्हायला लागले होते. पण प्लांट खूप हेल्दी होता आणि काही दिवसापूर्वीच याचे फुलं आलेले होते या झाडाला आणि कळ्या तर भरपूर आलेल्या होत्या. म्हणून मी म्हटलं थोड्या मोठ्या कुंडीत बघा आता परत क्ले सॉईलची एक लेयर लावली आणि त्याच्यामध्ये ही जी माती टाकली आहे बाजूची, हेच वॉटर प्लांट लावलेलं होतं एक, आणि त्याचीच माती उरलेली होती, तीच माती परत लावलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. खाली एक लेयर सर्वात पहिले आपण टाकलेले आहे आपण खाली टाकलेली आहे लेयर याची वर्मी कंपोस्ट किंवा जुनं शेणखत असेल ते वापरू शकतो आपण. कधी शब्द आठवत नाही त्याच्यामुळं समजून घ्या. आणि बघा आता इथे मी रेत टाकलेली आहे. याच्यावर रेत टाकल्यामुळे काय होते की आपल्या प्लांटमध्ये पाणी खराब होत नाही, स्वच्छता पाणी राहते. आणि हे झाल्यावर आता याला छान असं पाण्यानं भरून घेते हा टब एखाद्या प्लास्टिकच्या साह्याने. सोबत मी तुम्हाला हे दाखवते, इतके पक्षी आले होते आज बागेमध्ये. हे सातभाई आणि त्याच्यासोबत चिवताई, भरपूर प्रमाणात पक्षी आले होते. धन्यवाद.